हॅलो फ्रेंड्स, प्रिया फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक अँड शेअर नक्कीच करा। चला तर मग आपण फ्रॉक तयार करायला घेऊया। आज आपण 8 ते 9 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक तयार करायला घेणार आहोत। त्याच्यासाठी मी त्याचा टॉप पार्ट पहिला तयार करते। त्याच्यासाठी आपण त्याचा पहिला पार्ट घेऊया। पुढचा पार्ट हा फ्रंट पार्ट घेतला, त्याची उंची आहे 12 इंच आणि त्याचा शोल्डर घेतला मी 5 इंच आणि त्याचा आर्महोल सुद्धा मी 5 इंच घेतलेला आहे। आणि हा आपण हे आखून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे। त्याच्यानंतर त्याची आर्महोलची गोलाई 1 इंच आणि असं आपण गोल करून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याची छाती आहे 22 इंच, मग 22चा चौथा पार्ट होतो 5.5 इंच, 2 इंच मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणून 7.5 इंच मी घेतलेला आहे। याची कमरसुद्धा मी 7.5 इंचच घेतलेली आहे। त्याचा नेक घेते मी गळा 2 इंच रुंदीने आणि 4 इंच लांबीने असा मी बॉक्स तयार करून घेते। हा बॉक्स तयार करून घेते आणि जसा तुम्हाला गळा हवा आहे तसा तुम्ही त्याचा शेप देऊ शकतात। मला व्ही गळा आवडला होता म्हणून मी त्याला व्ही गळ्याचा शेप दिले आहे। हे बघा असं करून घ्यायचं। हा एक साईडून बंद आहे आणि एक साईडून ओपन आहे, असं मी तो कापड घेतला आहे अस्तरचा। आता आपल्याला सेम त्याचा बॅक पार्ट सुद्धा आपल्याला तसाच कापायचा आहे, फक्त एवढाच की अर्धा इंच तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे हा अर्धा इंच बंद कळीकडनं एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि बाजूने जो एक्स्ट्रा कापड आहे ना तो आपल्याला कैचीने कट करून घ्यायचा आहे। आता मी तो कापून घेते, असं व्यवस्थित आपण कापून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे। त्याच्यानंतर चॉकने मी मार्क केला आर्महोलच्या साईडने, तिकडनं सुद्धा आपल्याला असं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे। हे आपले दोन्ही पार्ट कट करून झाले आहे। आता आपल्याला फ्रंट पार्टला थोडासा गोल आर्महोलच्या बाजूने थोडासा आणखीन थोडासा कट करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे थोडासा कट करून घ्यायचा आहे गोलाईने। फक्त पुढच्याच पार्टला करायचं आहे, मागच्या पार्टला नाही करायचं आहे। हे दोन्ही पार्ट आपले झाले आहे। आता मागच्या पार्टला आपल्याला काय करायचं आहे, मी 3.5चा गळा घेते, 2 इंच रुंदीने आणि 3.5 इंच लांबीने असं मी गळा घेते। पण मार्क करताना हे बंद कळीच्या म्हणजे जिकडून मी मार्क केला आहे ना तिकडनं 2 इंच घेतलेला आहे आणि ह्याच्यावर सुद्धा व्ही आकार मी तयार करून घेतलेला आहे। आणि दोन्ही गळे आपल्याला असे हे कट करून घ्यायचे आहेत। दोन्ही गळे आपले कट करून झालेले आहेत। हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, मेन फॅब्रिकवरती हे दोन्ही अस्तरचे पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। हा दोन्ही अस्तरचे पार्ट आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहेत आणि मधल्या भागातून आपल्याला असं हे कट करून घ्यायचे आहेत, दोन्ही अलग करून घ्यायचे आहेत। हे तसे केलेले आहेत। आता हे दोन्ही पार्ट आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता घेराचा भाग आपण तयार करायला घेऊया। हा घेराचा भाग मी घेतलेला आहे, हा अखंड पीस आहे, हा ओपन बाजू आहे आणि त्या साईडून बंद भाग आहे। हे बघा मी दाखवते, हा बंद भाग आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, टॉपची उंची किती घेतली होती मी 12 इंच, पण ती एक्झॅक्ट तयार किती होणार 11 इंच, 1 इंच मायनस होणार बरोबर। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 11 इंच मायनस करायचं आहे घेरामधून। म्हणून आपण टेप अशी उलटी करून घेऊया अशी आणि इकडे 11 इंच आपल्याला हे पुढून सोडून द्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे 11 इंच असे सोडून द्यायचं आणि नंतर आपल्या फ्रॉकची जेवढी उंची आहे तेवढी आपल्याला घ्यायची आहे बरोबर। माझी उंची आहे 30 इंच, तर मी 32 इंच घेतलेलं आहे। 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, पण मी 2 इंच घेतलेलं आहे, मला जरा खालून मोठी फोल्ड करायची आहे म्हणून। आता आपल्याला मी घेराची डबल फोल्ड सांगते, 37 इंच घेतलेलं आहे मी पूर्ण घेर, 37मध्ये डबलमध्ये घेतलेलं आहे। हां आता हे मी दाखवते, असं आपल्याला टॉप ठेवायचं आणि इकडे हे सगळे छोटे छोटे चुन्ने आपले येणार
असे आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला असा फ्रिल घ्यायची आहे, म्हणजे गळ्याला फ्रिल घ्यायची आहे, अशी छोटे छोटे चुन्नट घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी ही पट्टी घेतलेली आहे. 5 इंचाची अशी ही पट्टी घेतलेली आहे रुंदीने, आणि लांबीने मी ती 38 इंच लांबीने घेतलेली आहे. पण डबलमध्ये 38 इंच घेतलेलं आहे, सिंगलमध्ये नाही. डबलमध्ये 38 इंच अशी घेतलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. ही डबल फोल्ड करायची आणि मग 38 इंच मी घेतलेली आहे. तुम्हाला जसे छोटे छोटे प्लेट करायचे किंवा मोठे प्लेट करायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. मला जरा जास्त तिकडे फ्रिल करायचे म्हणून मी 38 इंच घेतलेली आहे. डबलमध्ये हे घेतलेलं आहे, बरोबर. आता असे हे बघा, मी दाखवते तुम्हाला. असे आपल्याला छोटे 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 सगळे प्लेट घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण फ्रिल अशी बनवायची आहे. ते पुढच्या गळ्यापासून मागच्या गळ्यापर्यंत आपल्याला तशी बनवायची आहे. आता घेराला आपल्याला अस्तरसुद्धा लावायचं आहे. खालच्या घेराला आपल्याला अस्तरसुद्धा लावायचं आहे. तर मी अस्तर हा 1 मीटरचा घेतलेला आहे, आणि हा अस्तर हा मी मेन फॅब्रिकपासून तो 3 किंवा 4 इंच, मी 5 इंच घेतलेला. 4 किंवा 5 इंच तुम्ही कमी घ्यायचं आहे, बरोबर. हा कमी घ्यायचा आहे. हा घेराचा अस्तर आहे. हा डबलमध्ये आहे. हा डबलमध्ये असा फोल्ड केला का चौपटमध्ये होईल, म्हणजे 4 लेअर आहेत हे एकूण. 1 2 3 आणि 4. आपली कमर आहे 20 इंच, तर त्याचा चौथा भाग होतो 5 इंच. 5 चौक 20, बरोबर. आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 6.5 इंच. आता दाखवल्याप्रमाणे अशी तिरपी रेख आखून घ्यायची, आणि अमरेला जसा आपण असा गोलाकार देतो तसा गोलाकार असा दाखवल्याप्रमाणे द्यायचा, आणि ते कट करून घ्यायचं आहे. हे बघा, असं कट करून घ्यायचं आहे. हा आपला घेराचा अस्तरचा भागसुद्धा कापून झालेला आहे. हा सुद्धा आपण साईडला ठेवूया. आता आपण शिलाईकडे जाऊया. आता शिलाईकडे काय करायचं आहे, आपल्याला शोल्डरच्या भागाकडे अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे, आणि ते कट करून घ्यायचं आहे. हे दोन्ही पार्ट, बरोबर. मागचा पुढचे दोन्ही पार्ट टॉपचे. आता टॉपच्या पार्टवरती आपण अस्तर अटॅच करून घेऊया पूर्ण. मी पहिला फ्रंट पार्ट घेतलेला आहे, त्याच्यावरती पूर्ण अस्तर अटॅच करून घेते आहे. आपण सगळीकडे शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची आहे, आणि नंतर मारून झाल्यानंतर उरलेलं जे कापड एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कैचीने व्यवस्थित कापून टाकायचं आहे. हे बघा, असं कापून टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी त्याचा मधला भाग केला आहे, आणि ते तिकडे टक्स घेतला आहे. 2.5 बाय 3.5 इंचाचा मी टक्स घेते तिकडे छोटा. जसं मी पुढच्या भागाला टक्सचं आखणी केली आहे, तसंच मी मागेसुद्धा मागच्या पार्टसुद्धा तसंच मी तिकडेसुद्धा मार्क करून घेतलेलं आहे. हे बघा, असे मी टक्स मारून घेते दोन्ही. जसं आपला हा फ्रंट पार्ट आपला तयार झाला आहे, तसंच मी सेम टू सेम हा मागचा भागसुद्धा बॅक पार्टसुद्धा आपण तयार करून घेते. सेम त्याच्यावरतीसुद्धा मी अस्तर अटॅच करून घेते, आणि ते सुद्धा कापड कापून दाखवून देते. बघा, कापलं आहे. आता त्याचा मधला भाग करायचा आहे चॉकने, आणि दोन्ही भाग आपल्याला अलग करायचे आहेत. 2 भाग करायचे आहेत, कारण की तिथे आपल्याला चेन लावायची आहे ना, म्हणून. हे 2 भाग केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, आणि तिकडे आपल्याला हुकपट्टी लावतो ना, त्याप्रमाणे तिकडे हुकपट्टी लावायची आहे. हे मी टक्स मागेसुद्धा मी मारून घेते. जसे पुढे मारून घेतले आहेत तसे मागेसुद्धा मी हे टक्स मारून घेते, सेम टू सेम. आता 2.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे, 2.5 इंच रुंदीची, आणि लांबी जेवढं चेन जी आहे ना टॉपची तेवढी लॉंग ती मी घेतली आहे. एक साईडून फोल्ड करून घ्यायची आपल्याला, आणि दुसऱ्या साईडून जिकडून चेन लावायचे त्या साईडून शिलाई मारून घ्यायचे. हा सरळ भाग आहे, सरळ भागावरून आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची आहे. सेम हुक पट्टी आपण लावतो तशीच आपल्याला लावून घ्यायची आहे. आता त्याच्यावरती दाब शिलाई मारायची आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला ती
पलटून घ्यायची आहे मागच्या बाजूने. हे बघा अशी पलटून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे काय कापड उरलं असेल, धागे उरले असेल, ते आपण असे कट करून घ्यायचे आहे. जसा मी हा पार्ट तयार केलेला आहे तसाच मी दुसरासुद्धा पार्ट अगोदरच तयार करून घेतलेला आहे. हे बघा, आता ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, चेन लावायची आहे. मग चेन लावताना काय करायचं आहे, आपण चेन एकदम पहिला ओपन करायची, ही अशी ओपन करायची. त्याच्यानंतर एकदम त्याच्या काठावरून चेन एकदम काठावरून अशी शिलाई मारत यायची. चेनीवरचा प्लास्टिकचा जो भाग आहे त्याच्यावर शिलाई नाही यायला पाहिजे, ते एकदम काठावरून. हे बघा दाखवते त्याचप्रमाणे अशी काठावरून अशी शिलाई मारत आपण एक साईडून यायची. आणि चेन खेचायची नाही आणि कापडसुद्धा खेचायचं नाही, एकदम अलगद हाताने असं आपल्याला ते लावायचं आहे. आता ही चेन आपण बंद करून घेऊया आणि दुसरा पार्ट त्याच्यावरती ठेवूया. दुसरा पार्ट बरोबर ते आपण शिलाई जिकडे मारले ना तिकडे वर ठेवायचं आहे, त्याच्यावरती असा ठेवून द्यायचा. आणि मग हा असा आपण लॉक करून घ्यायचा. हा खालचा भाग आपल्याला असा लॉक करून घ्यायचा. आणि त्यानंतर मग ही शिलाई बाहेरून मारायची आहे. ती आपण आतमधून मारली होती ना, ही एकदम बाहेरून शिलाई आपल्याला चैनीच्या बाहेरून आपल्याला ही शिलाई मारायची आहे, 1 इंच बाहेरून. म्हणजे चैनीलाच लागायला पाहिजे, पण बाहेरून एकदम अशी बाहेरून आपल्याला मारून घ्यायची आहे. हे बघा मी दाखवते. ही पहिला कट करून घ्यायची. ही बघा अशी मी इकडून बाहेरून एक आतमधून आणि एक बाहेरून ही ओपन केल्यावरती हे बघा असं. आणि त्याची फिनिशिंग पण खूप छान येते. ती चेन दिसतसुद्धा नाही, एकदम आतमध्ये दाबली जाते. तिथे चेन लावली आहे ती कळूनसुद्धा येत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्ही पार्ट आपल्याला घ्यायचे आहेत. आणि उलट्यावर उलटं आणि हे सरळ आहे, हे सरळवर सरळ असं. आणि हे बाहेरून उलट्यावर उलटं, हे आतमधून सरळवर सरळ असं आपल्याला आता शोल्डर आपल्याला अटॅच करायचे आहे. हे शोल्डर आपण 2-3 शिलाई मारून व्यवस्थित आपल्याला असे अटॅच करून घ्यायचे आहे. मी आता हे अटॅच करून घेते. डबल शिलाई मारायची आहे आपल्याला शोल्डरवरती. आपले शोल्डर अटॅच पण झाले, त्याच्यावर शिलाई झाली आहे. हे बघा, आता आपल्याला त्याच्या आर्महोलला पट्टी लावायची आहे, म्हणजे त्याच्या हाताला. त्याच्यासाठी मी काय केलं, 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे. तिरप्या पट्ट्या अशा कापून घेतल्या आहेत. हे बघा मी दाखवते तुम्हाला, एक मी कापून दाखवते, तसे आपल्याला 2-4 कापून घ्यायचे आहेत. हे तिरप्या अशा आपण पायपिंगला त्या पट्ट्या लावतो ना, सेम तशाच तिरप्या आपल्याला 1.5 इंचाच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. एक कापले त्याचे मी बाकीच्या नंतर कापून घेते. हे आपल्याला उलट्या बाजूने मी दाखवले आहे ना व्हिडिओमध्ये, जसं उलट्या बाजूने असं ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. 1/2 इंच असं आतमध्ये ठेवून शिलाई मारून घ्यायचे पूर्ण त्या हाताला, म्हणजेच आर्महोलला. पूर्ण असं आर्महोलला ही शिलाई मारून घ्यायची आहे. इथे एक एक्स्ट्रा कापड कापून टाकायचं आहे आणि नंतर आपण त्याला छोटे छोटे असे कट मारून घेऊ, जेणेकरून ते पलटायला इझी जाईल. म्हणून असे छोटे छोटे मी कट मारून घेतले. आता आपण काय करायचं आहे, हे उलटं बाजू आहे ना, ही उलटी बाजू आपण सरळ करून घ्यायचं आणि त्याला असे फोल्ड करून घ्यायचे, डबल फोल्ड करून घ्यायची. ही एक आणि ही दुसरी अशी फोल्ड करून घ्यायची. अशी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे. अजिबात खेचायची नाही आहे पट्टी. पट्टी खेचली तर तिथे चुने पडतील, त्याच्यामुळे पट्टी अजिबात खेचायची नाही आहे. एकदम व्यवस्थित अशी ती पट्टी येते. हे बघा, एक्स्ट्राचा कापड आपण असं कट करून घ्यायचा, त्याची फिनिशिंग पण खूप छान येते. आता एक साईडून मी मारून घेतली आहे आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला मारायचं आहे. मी अगोदरच मारून घेतली आहे, बघ तुम्हाला डायरेक्ट दाखवते. हे
अशी दोन्ही साईडून आपल्याला मारून घ्यायची आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, गळ्याला आपण ती पट्टी घेतली होती ना, आपल्याला फ्रिल तिकडे लावायची आहे. असे छोटे छोटे चुन्नट घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी ती मी पट्टी घेतली होती लांब. तर ती पट्टी आपल्याला एक साईडून फोल्ड करायची आहे. जर तुम्हाला बेडिंग करायची असेल तर तुम्ही बेडिंगसुद्धा करू शकतात, पण मी फोल्डच करते. मी एकदम छोटीशी 1/2 इंच अशी फोल्ड करून घेते. बेडिंगच्या मापानुसार एकदम छोटी मी फोल्ड तिकडे पूर्ण पट्टीला करून घेते. हे बघा, पूर्ण पट्टीला मी फोल्ड करून घेतली आणि त्याच्या बाजूने सुद्धा आपल्याला अशी छोटी फोल्ड करून घ्यायची आहे. तिकडनं सुद्धा आपल्याला ती पॅक करून घ्यायची आहे. हे बघा, ही झाली आहे. आता आपण काय करायचं आहे, जिकडनं आपण चेन लावली आहे ना, तिकडनं आपल्याला ती पट्टी लावायला सुरुवात करायची आहे. बरोबर. ती पट्टी आपल्याला तिकडनं लावायला सुरुवात करायची आहे. एकदम छोटे छोटेसे प्लेट घ्यायचे आहेत. तुम्हाला मोठे हवे असेल तर तुम्ही मोठे घेतले तरी चालतील, पण मी छोटे छोटे प्लेट घेतलेले आहेत. असे एकदम छोटे छोटे प्लेट घेत आपण पूर्ण त्या राऊंड सर्कलला असं पूर्ण गळ्याला आपल्याला ते प्लेट छोटे छोटे असे घेत जायचे आहेत पुढे पुढे. मी पूर्ण गळ्याला प्लेट लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, छोटे छोटे सगळ्या पूर्ण ह्याला प्लेट माझे लावून घेतले आहेत. असे मी पूर्ण असे हे बघा लावून घेतले आहेत. असे पूर्ण नेकला मी लावून घेतले. आता आपण जशी आर्महोलला पट्टी लावली होती ना तिरपी, सेम तशीच आपल्याला गळ्याला सुद्धा लावायची आहे. एक साईडून आपण अशी उलटी ठेवून ती एक साईडून अर्धा इंचाने पूर्ण सर्कलला शिलाई मारून घ्यायची. नंतर ती पट्टी उलटून घ्यायची आणि 2 फोल्ड घेऊन ती पट्टीसारखी आपण ती तयार करायची. हे बघा, 1 फोल्ड आणि 2 फोल्ड ही आपण सरळ करून घ्यायचं फॅब्रिक आपलं, आणि नंतर मग ती पट्टी आपल्याला दिसेल. सरळ करून घ्यायची आणि मग ती अशी पट्टी दुमडून घ्यायची. एकदम अलगद हाताने अशी ती दुमडायची आहे. जास्त त्याला ताण द्यायचा नाही, नाहीतर ते चुन्या पडणार. हे पूर्ण मी गळ्याला लावून घेते. हे बघा, माझी पूर्ण ती पट्टी लावून झाली आहे आणि ती खूप छान दिसते आहे. हे बघा, म्हणजे ती पूर्ण गळ्याला लावून झाली आहे. गळा पण खूप छान सारखा दिसतोय. खेचायचं नाही, नाहीतर ती पट्टी खेचल्यामुळे तिकडे चुन्या पडतात. चेनसुद्धा एकदम व्यवस्थित बसली आहे. गळा पण एकदम व्यवस्थित आला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता खालच्या भागाला आपल्याला घेर लावायचा आहे. त्याच्या अगोदर आपण काय करू, इकडे एक साईडून आपण अटॅच करून घेऊ. मग आपण आपल्या फिटिंगच्या नुसार ते पहिला टॉप फिट करून एका साईडूनच फिट करायचं आहे. तर मी थोडंसं म्हणून लूज घेते. मी 24च्या मापाने ती फिट करून घेते. थोडं लूजच फिट करून घेते, एकदम टाईट नाही घेत. आणि कंबरसुद्धा मी 11-20 म्हणजे कंबरसुद्धा मी थोडीशी लूजच ठेवते. म्हणजे 20 आहे ना, तर मी 20च्या ऐवजी 22च्या कमरेनुसार मी तिकडे फिटिंग करून घेते. तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही फिटिंग करून घ्या, पण थोडंसं लूजच ठेवा. एक साईडून फिट करून घेतलं, मी फिक्स केलं आणि ते किती आलं आहे ते मी मोजते. तिकडनं ओपन साईडून इकडे शिलाई जिथपर्यंत लावला आहे तिथपर्यंत माझं 13 इंच आलेलं आहे. 13 इंच आलेलं आहे. तर आपल्याला घेर आपला वगैरे आपल्याला तेवढाच 13 इंचापर्यंतच आपल्याला करायचं आहे. तर हा मी अस्तरचा पीस आपला अटॅच करून घेते. ते 4 पार्ट होते ना, आपण ते 2 पार्ट असे तयार केले आणि ते अटॅच करून घेतले. हे बघा, आणि खालूनसुद्धा आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे माझं पूर्ण घेर खालूनसुद्धा फोल्ड केलेलं आहे. आता मेन घेर आपला मेन फॅब्रिकचा घेरसुद्धा आपल्याला
त्याच्यावरती सुद्धा आपण अशी मोठी शिलाई मारायची आहे, मोठी दाबाची शिलाई, कारण की तिकडे आपल्याला चुने पाडायचे आहेत ना, म्हणून मोठी दाबाची शिलाई आपण अशी पूर्ण मारून घ्यायची. आणि मारून झाल्यानंतर आपले 2 धागे येतात बघा, त्याच्यातला एकच धागा आपल्याला ओढायचा आहे आणि एक धागा ओढायचा नाही, एकच धागा आपल्याला ओढायचा आहे. आणि ओढून तो थोडासा कापड पुढे सरकवत जायचं, व त्याचे सगळे चुने पडतात. आता ते चुने आपल्याला किती करायचे आहेत, 13 इंचच करायचे आहेत. म्हणजे डबलमध्ये 13 इंच, डबलमध्ये 13 म्हणजे 13 आणि 13 26, ते आपल्याला पूर्ण 26 हवे आहेत, पण 13 डबलमध्ये करून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं आहे, टॉप पार्ट हा सरळ बाजूने असा ठेवून असा, आणि हा आपला उलट्या साईडून, म्हणजे तो बघ असा उलट्या साईडून ठेवून नंतर मग तो सरळ होणार, असा ठेवून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आतमधून त्याला पूर्ण घेर टॉपला आपण अटॅच करून घ्यायचं आहे. एकदम अलगद हाताने खेचायचा नाही, एकदम अलगद हाताने आपल्याला तो अटॅच करून घ्यायचा आहे. हे बघा मी अटॅच करून झालेला आहे माझा, मी पूर्ण अटॅच केलेलं आहे, पूर्ण शिलाई त्याच्यावरती मारलेली आहे. आता बघा हे सरळ केलं, उलट्यामधून मारलं होतं ना, सरळ केलं तर हे बघा असं झालेलं आहे. आता आपल्याला अस्तरचा घेराचा भागसुद्धा आपल्याला अटॅच करायचा आहे, तो सुद्धा मी घेते आता तिकडून, तो सुद्धा मी अटॅच करते. त्याची किती आहे घेर, त्याचीसुद्धा मी 13 बरोबर आलेली आहे, बघ 13. आता तो पार्टसुद्धा आपल्याला अटॅच करायचा आहे, पण तो पार्ट आपल्याला काय करायचा आहे, टॉपच्या खालून मारायचा नाही. हा टॉप हे बघा दाखवल्याप्रमाणे हा वरून टॉप पार्ट जिकडनं आहे त्याच्या वरच्या बाजूने शिलाई मारायची आहे. व्हिडिओ दाखवला आहे ना त्याचप्रमाणे आपल्याला शिलाई मारायची आहे. त्याचा उलटा ठेवून हे बघा वरून आपल्याला शिलाई मारायची, टॉपच्या वरच्या भागावरून. हा टॉप आहे आपला आणि वरून आपल्याला अशी ही शिलाई मारत आपण यायचं आहे. म्हणजे तो कापड असा पलटला ना, आपण सरळ केला ना, की त्याची फिनिशिंग एकदम छान येईल. हे बघा मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते, मगच तुम्हाला कळेल की ते मी काय सांगते ते. हे असं वरच्या बाजूने असं शिलाई मारत आपण लास्टपर्यंत शिलाई मारून आपण घेऊया त्याला. अशी पूर्ण मी मारून घेतली शिलाई. आता हे बघा मी त्याला सरळ केलं ना, की त्याची फिनिशिंग बघा किती छान येते. हे बघा हे आतमध्ये गेलं की नाही, जे मी शिलाई मारलं होतं ते आतमध्ये गेलं, त्याच्यामुळे बघ कापड किती छान दिसते आणि ते टुचणार पण नाही. आता आपण काय करायचं आहे, आता आपला पूर्ण फ्रॉक तसं तर झालेलाच आहे. आता आपण त्याचे एक साईडून फिटिंग केली होती, आता आपण दुसऱ्या साईडून आपण फिटिंग करून घेऊया. असं आता हे काय करायचे आहेत, हे 4 पार्ट आहेत, मेन फॅब्रिकचे 2 आणि अस्तरचे 2. आता इकडनं आपल्याला 2 इंच किंवा 3 इंच खालपर्यंत जायचं आहे आणि तिकडून आपल्याला अस्तरचा पार्ट आपल्याला वेगळा करायचा आहे आणि मेन फॅब्रिकचे फक्त 2 पार्ट आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर शिलाई मारत खालपर्यंत यायचं आहे. हे बघा दाखवल्याप्रमाणे सेम तसंच करायचं आहे. त्याच्यानंतर जिकडून आपण ते सोडलं होतं ना 2 इंच, तिकडनं ती शिलाई, तिकडनं आपल्याला थोडासा कट मारायचं आहे. हे बघा अशी थोडासा जिकडून आपण ती हे केली आहे तिकडनं आपल्याला थोडासा कट मारायचा आहे आणि त्याच्यानंतर तो मेन फॅब्रिकचा कापड आहे तो आपल्याला आतमध्ये ढकलायचा आहे आणि नंतर आपण अस्तरवर ती शिलाई मारत खालपर्यंत यायचं आहे. बघा असं खालपर्यंत मग फ्रॉकला शिलाई लागेल. आता काय करायचं आहे, आता खाली आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. फ्रॉकच्या सर्वात खाली आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा 1 इंच आणि ही एक दुसरी, मी 2 इंच त्याच्यासाठीच घेतलं होतं, कारण की मला खाली मोठी फोल्ड हवी होती. मी छोटी फोल्ड नाही घेतली आहे. ही मी पूर्ण राऊंडला मी फोल्ड करून घेतलेला आहे फ्रॉकचा. आपला फ्रॉक तयार झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा असा फ्रॉक
माझा तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. हे बघा, हा माझ्या मुलीने घातलेला सुद्धा आहे. तिला एकदम व्यवस्थित फिनिशिंगला बसला आहे. मी त्याला नंतर बेल्टसुद्धा लावले आहे. नंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुद्धा लावून घेऊ शकतात. थोडीशी कमरेच्या साईडून शिलाई खोलायची आणि तिथे बेल्ट अटॅच करून घ्यायचे. बाय बाय.